नमस्कार, देशभक्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो। या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो, त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो। तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवर हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो। महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो। हा दिवस 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला। 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला दिवस होता। यामुळे 1910च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना एक विशेष महिला दिन दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले, पण यावेळी कोणतेही निश्चित तारीख ठरली नाही। पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाला। 1917 मध्ये रशियन क्रांतीनंतर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली। त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी या तारखेला तो दिवस साजरा केला। भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला। 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता। पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या। स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली। बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तथा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या। 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले। 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले। देशभक्तीकडून जगातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।